jungle. मसुचीवाडीत कोल्ह्याचा थरार, भर दिवसा 7 जणांवर हल्ला, गावात दहशतीचे वातावरण. वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी परिसरात सध्या कोल्ह्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. भर दिवसा झालेल्या हल्ल्यात 7 जण जखमी झाले असून यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. वन विभागाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली असली तरी अद्याप हा हिंस्त्र कोल्हा जेरबंद झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार मसुचीवाडीतील विक्रम जनार्दन देशमुख हे आपल्या घराच्या पाठीमागे काम करत असताना दबा धरून बसलेल्या कोल्ह्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या हल्ल्यात कोल्ह्याने त्यांच्या मांडीचा गंभीर चावा घेतला आहे. केवळ देशमुख नव्हे तर कोल्ह्याने आपला मोर्चा कवठे महांकाळ आलेल्या 2 मेंढपाळाकडे वळवला. त्यांनाही जखमी केल्यानंतर गावातील एका महिलेलाही या हिंस्त्र प्राण्याने आपले शिकार बनवले. दिवसभरात कोल्ह्याने एकूण 7 जणांना जखमी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या सर्व 7 जणांना तातडीने ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक मसुचीवाडीत दाखल झाले आहे. कोल्ह्याचा शोध घेण्यासाठी परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. मात्र कोल्हा अद्याप हाती लागलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. जोपर्यंत कोल्हा जेरबंद होत नाही तोपर्यंत शेतात किंवा निर्जन स्थळी एकटे जाणे टाळावे. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी आणि काही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने वन विभागाला कळवावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. आज 26/2/2026 रोजी आम्हाला मसुचीवाडीमधून एक कॉल आला की काही लोकांना कोल्ह्याच्या हल्ल्यात ते जखमी आहेत. त्वरित आमच्या वरिष्ठ अधिकारी वनक्षेत्रपाल रमेश कांबळे साहेब, वनपाल बर्गे साहेब व वनरक्षक वाघमारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमचे आमचे सदस्य आहेत प्रथमेश पोळ, गौरव गायकवाड आणि मी स्वतः युनुस मने यांनी त्वरित आम्ही जाऊन जागेवर त्या शहानिशा केली. तर सदर ठिकाणी अजून तर कोल्हा काय आम्हाला आढळून आलेला नाही. तिथून ज्या जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय उरून ईश्वरपूर येथे आणण्यात आलेलं त्या ठिकाणी आम्ही येऊन रुग्णांची विचारपूस केलेली आहे आणि सदर